पायाभूत चाचणी समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 सरावाकरिता स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तरसूची इयत्ता 6वी इंग्रजी या विषयाची समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय परफेक्ट लर्नर्स यूट्यूब चॅनल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी प्लीज कमेंट मी इन माय कमेंट बॉक्स. ओरल सेक्शन. क्वेश्चन 1. Read the words aloud with proper pronunciation. 5 marks. Question 2. Look at the picture carefully and answer the questions given below orally. Question 1. Who has curly hairs? Rahul and Sanika have curly hairs. Question 2. How many members are there in a picture? Count the members in the picture. There are 9 members. Question 3. Who is taller than Saili? Aman is taller than Saili. Who seems to be very short than Juhi? Answer is Radhika seems short than Juhi. Question 5. Who wear spectacles? Spectacles means chashma. Aman and Rahul wear the spectacles. Now writing section. Question 3. Observe the picture given below and form short instructions. चित्र बघायचं आहे आणि आपल्याला ऑर्डर फॉर्म करायची आहे. पिक्चर 1. ओपन द डोअर. पिक्चर 2. क्वेश्चन क्लोज द विंडो. गिव प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. 1. स्कूल, schools. Box, boxes. Leaf, leaves. Question 4. Frame WH questions by using given words. Word is given who. Who are you? Who is your best friend? Who is your class teacher? Etc. 2. What is your name? What is your school name? Etc. Question B. Make a polite request. Could you please give me a pen? C. Observe the picture carefully and choose correct idiom from the bracket given below. First, storms in teacup. Second, barking up the wrong tree. Question number 5A. Read the following passage and do the activities. हा पॅसेज माऊस मर्चंट सोमदत्त या पाठातील आलेला आहे. 1. Write whether the following sentence is true or false. 1. सोमदत्त was a rich boy. सोमदत्त हा श्रीमंत मुलगा होता. False. Question 2. Who said to whom? कोण कोणास म्हणाले. सेंटेन्स. प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. दिस सेंटेन्स सोमदत्त सेड टू द मर्चंट. नाउ क्वेश्चन बी. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. स्लीप लिटिल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. रीड दिस पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 1. Write one pair of opposite words from the poem. Sleep, awake. 2. Minnie and Winnie can sleep well in the shell. Suggest one more safe place where they can sleep well. आणखीन एखादी जागा जिथे मिनी आणि विनी सुरक्षित झोपू शकतात ती आपल्याला सांगायची आहे. आन्सर. इन देअर हाऊस ऑन द बेड. Question number 6. Read the sentence in column A and match them with their types of column B. या ठिकाणी वाक्य आणि त्यांचे प्रकार यांची उदाहरणांचा आपल्याला मॅच द पेयर्स करायचा आहे. कॉलम A. 1. Who are you? It is a WH question. 2. India is my country. Answer. D. Statement. 3. Write in your notebook. ही ऑर्डर आहे त्याच्यामुळे आन्सर A. कमांड. 4. Oh, that's great. हे उद्गारवाचक आहे त्यामुळे आन्सर ई एक्सक्लेमेशन. 5. आर यू गोईंग. हा क्वेश्चन आहे बट इट इज द व्हर्बल क्वेश्चन सो आन्सर सी व्हर्बल क्वेश्चन. क्वेश्चन 7. डू ॲज डायरेक्टेड. 1. यूज ॲडजेक्टिव्ह फॉर्म करेक्टली इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला विशेषणाचं रूप या ठिकाणी वापरायचं आहे. अ फोक ऑफ ब्युटिफुल बर्ड फ्ल्यू ओव्हर द लेक. ब्युटीचं ब्युटिफुल हे रूप आपण वापरले. 2. यूज ॲडवर्ब फॉर्म करेक्टली इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला क्रियाविशेषण या ठिकाणी वापरायचं आहे.
पीपल रॅन क्विकली व्हेन दे हिअर्ड अबाउट ॲक्सिडेंट. क्विकचं क्विकली हे ॲडवर्ब आपण केलेलं आहे. 3. चिल्ड्रन लाईक टू प्ले डान्स्ड असं दिलेलं आहे. यूज करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. आपल्याला योग्य रूप काळाचं वापरायचं आहे. डान्स हे आन्सर येणार आहे. क्वेश्चन 4. ॲड प्रिफिक्स टू मेक न्यू वर्ड. प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या आधी वापरलं जाणारं. तर पॉसिबलला आपण प्रिफिक्स वापरणार आहोत इम्पॉसिबल. 5. ॲड सफिक्स टू मेक न्यू वर्ड. सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर वापरलं जाणारं एक्सटेन्शन. फ्रेंड, फ्रेंडशिप. Question number 8. Write a short story using the guidelines given below. Give a suitable title. Answer. One day a hunter wanted to trap some birds, so he set a net trap on the ground and spread some food grains on it. Few pigeons saw that grains scattered on the ground. They flew down to eat it, but a hunter's net trapped them. All pigeons scared and struggled hard to free, but they failed. Suddenly, an old crow passing by advised them, "If you fly unitedly, you can make yourself free." The pigeons flapped their wings at the same time and lifted the net. They flew away safely. Moral of the story: unity is strength. Question number 9. Complete the letter by filling up the correct words given below. या ठिकाणी दिलेल्या शब्दांचा वापर करून पत्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. यासाठी एक क्ल्यू मी तुम्हाला सांगते. आधी आपण व्यवस्थित पत्र वाचून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला कोणते वर्ड्स फिलअप करायचे ते या ठिकाणी कळतील. आन्सर: किरण मोहिते, नवी मुंबई, 22 ऑक्टोबर 2023. Dear Raj, thank you very much for the photographs. I absolutely love to see you standing in front of Rajgarh. Rajgarh looks stunning. Someday I would definitely like to go there. Hope you see you soon. Your loving friend, Kiran. Question number 10. Translation. आपल्याला या ठिकाणी मराठीतून अर्थ लिहायचे आहेत. 1. Translate the following words into your mother tongue. 1. People, लोक. Bright, चमकदार. Shell, शिंपला. Statue, पुतळा. Question B. Translate the following sentence into your mother tongue. आता वाक्यांचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. 1. I always get up early in the morning. मी नेहमी सकाळी लवकर उठतो. 2. We should save water. आपण पाणी वाचवायला हवे. 3. We are proud of our school. आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान वाटतो. 4. My family celebrated my birthday. माझ्या कुटुंबाने माझा वाढदिवस साजरा केला.